नाही, तब्येती काळजी घ्या, त्यांची आधीच तब्येत खराब आहे. मागच्या बरेच आंदोलनांना आम्ही सोबत होतो. व्यासपीठावर सुद्धा त्यांना चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते, म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे हेच सांगितलं. त्यांचं हे 7वं उपोषण आहे आंतरवाली करायला. या अनुषंगानं तुम्ही आता त्यांच्या तब्येतीची जी प्रकृती पाहता सरकारकडे काही मागणी करणार आहात किंवा केलेली आहे का? मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडं जी जिम्मेदारी असेल, त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी, त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाळू तिथे. मग ती सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायची असेल, त्यांची जी भाग आमच्याकडं देईल तो आम्ही जिम्मेदारीने पार पाडू. सरकार गंभीर दखल घेईल असं वाटतं उपोषण चालू असतं. हो, समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहेत. त्यांना थोडासुद्धा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उतरतात, याकडे सरकार लक्ष देणारच आहे. आता संदीप भैया, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधव इथं सुद्धा आमरण उपोषण करतायत. कशा पद्धतीने जे तर बघताय, कारण की सरकारने अगोदर जे तर आरक्षणाचा विषय जो केला होता, परंतु कुठेतरी तो पेंडिंग राहिला, त्याची अंमलबजावणी झाली. आता सरकार काय ॲक्शन केलं? बघा, मनोज जरांगे पाटला मोज कुंभी सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलनामुळे खूप जणांना भेटलेले आहेत. तिथे त्यांची जी मागणी आहे आणि ती सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरतो आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. आणि निवडणुकीच्या वेळेस सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे, तर मी म्हणतो मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं. दादा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, अनेक ट्विस्ट आता समोर येत आहेत. नेमकी काय बीडमध्ये हा प्रकार सुरू आहे? नाही, ह्याला पहिल्यांदा ह्या विषयावरती मीच बोललो होतो. पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला होता आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की ते CDR जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्या समोर येतील. आम्हाला कोणी म्हणलं राजकारण करतं, ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीने नका. जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर येते. मग ते CCTV फुटेज भेटतात, हे कुठं ना कुठं त्यांचं सोशल मीडियावरती फिरतं, हे म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर येते. पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात, पण ज्या मास्टरमाइंड वाल्मिक कराडमुळे हा विषय झाला आहे, ज्यांनी 2 जातीमध्ये तेढ निर्माण केलेलं आहे, ह्या माणसाला 8 टाकला आणि शिक्षा झाली की व्यवस्थित आमचा जिल्हा होता. अंजली दमने यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराडे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात यावं. काय वाटतं तुम्हाला, तुमची काय मागणी असेल? माझी हीच आहे की जे मंत्रिपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडं, त्या मंत्रिपदामुळं कुठंतरी त्यांना संरक्षण भेटतं, VIP ट्रीटमेंट भेटते. त्याच पद्धतीने मला वाटतं अंजलीताई दमानिया बोलल्या आहेत, जर ह्यांना मंत्रिपदावरून काढलं, ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठंच हलवायची गरज नाही. प्रशासन अंजली दमाने अशा आरोप केले आहे, ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे, म्हणजे काय आरोपीला वाटेल तर जेलमध्ये ठेवायची अशी काही आहे व्यवस्था? नाही, मला ह्या विषयावरती माहीत नाही.